पनवेलमधील तक्का परिसरातील नागरिकांसाठी आणि विशेषतः महिला वर्गासाठी आनंदाची बातमी आहे। पारंपरिक पैठणीच्या सौंदर्यासोबत आकर्षक ज्वेलरीचा अनोखा संगम असलेल्या स्वर्णमयी पैठणी आणि ज्वेलरी दालनाचा भव्य शुभारंभ रविवार 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। नॅशनल रेजन्सी तक्का पनवेल येथे सुरू झालेल्या या दालनाचे उद्घाटन दालनाच्या मालक व संचालिका सौ नेहा महेंद्र संसारे यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली। यामध्ये श्री गणपत गोविंद उर्फ भाई शेट्टे, अध्यक्ष कोकणस्थ वैश्य समाज, सौ जागृती जयवंत गांगण, अध्यक्ष MVTV पतपेढी, उद्योजक श्री जयंत गांगण, तसेच श्री रामकृष्ण कोळवणकर साहेब आणि श्री प्रकाश कामरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। सुवर्णमयी दालनामध्ये पारंपरिक पैठणीच्या विविध आकर्षक प्रकारांसोबत महिलांच्या पसंतीस उतरतील अशा ज्वेलरीच्या विविध डिझाईन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। त्यामुळे सण समारंभ, लग्न सोहळे तसेच विशेष प्रसंगांसाठी पारंपरिक आणि आकर्षक खरेदीचा पर्याय पनवेलकरांना उपलब्ध झाला आहे। परंपरा, सौंदर्य, विश्वास हे ब्रीद घेऊन सुरू करण्यात आलेल्या सुवर्णमयीच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार वस्तू, आकर्षक डिझाईन्स आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे दालनाच्या संचालिका सौ नेहा महेंद्र संसारे यांनी सांगितले। उद्घाटन सोहळ्यानिमित्त दालन परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। उपस्थित मान्यवरांनी सौ नेहा महेंद्र संसारे आणि सुवर्णमयी परिवाराला शुभेच्छा देत व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या। दालनाचा पत्ता शॉप नंबर 2, प्लॉट क्रमांक 445, नॅशनल रेजन्सी तक्का पनवेल, रायगड, महाराष्ट्र 410206। सुवर्णमयी पैठणी आणि ज्वेलरी, परंपरेच्या सौंदर्याला आधुनिकतेची साथ। पनवेलमध्ये ओल्ड तक्कामध्ये बरेच वर्ष 4-5 वर्ष दुकान चालवत होती, पण त्याच्यात लेडीज गार्मेंटचं होतं। पण त्याच्यानंतर एक आपली कल्पना होती की काहीतरी वेगळं असं करावं जे पनवेल विभागात जवळपास कुठेच नाही, आणि त्याप्रमाणे ती संकल्पना मी अंमलात आणली आणि एकाच दालनात पैठणी आणि पैठणीवर लागणारे लग्न सराईसाठी किंवा सणावारांसाठी जे दागिने लागतात हे एकाच दालनात उपलब्ध व्हावे ग्राहकांना, त्यासाठी ही संकल्पना मी चालू केली आहे आणि आज त्याचे भव्य उद्घाटन आहे। आपण सर्वांनी या दालनाला भेट द्यावी सर्वांना विनंती। काय सांगाल तुम्ही की आपल्या या दालनामध्ये आणि त्या व्हरायटीमध्ये मॅचिंग सध्या आताच्या ट्रेंडमध्ये कसं आहे की जे आपण टीव्हीवर बघतो तेच आपल्याला जे ट्रेंडिंग फॅशनमध्ये पाहिजे तसं आपण सो आम्ही एकाच खाली सगळ्या गोष्टी अवेलेबल करण्याची संकल्पना केलेली आहे। ओके, कारण कसं आहे आता समजा आपण एकाच दुकानात साडी घेतली, दुसऱ्या दुकानात ती ज्वेलरी नाही मिळाली, मग खूप ऑड वाटतं। म्हणून आम्ही गेले ज्वेलरीच्या जवळ सेम टू सेम अशी मॅचिंग असेल त्या लोकांना साड्या, ज्वेलरी असं एकाच खाली आम्ही ठेवलेली आणि एक पैठणी असं। आणि पैठण्यांमध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत आपल्याकडे, जसे पोपट पैठणी आहे, पैठणी आहे, ओके, परत कलंजली, नऊवार पैठणी आहे, अशा वेगवेगळ्या टाईपच्या आमच्याकडे अशा पैठण्या आहेत तिथे। येस, नऊवारी साड्या आम्ही सुरू देतो ग्राहकांना, आणि मोत्याची जी ज्वेलरी आहे ती स्वतः बनवते, ऑर्डरप्रमाणे आपल्याला बनवून नवीन शॉपिंग केलंय कारण आमच्या मित्रांनी चालू केलेलं आहे आणि स्वर्णमयी असं दुकानचं नाव आहे आणि साड्या आणि त्याच्यावरती मॅचिंगला दागिने असं एकाच ठिकाणी शक्यतो लोकांना मिळत नाहीत, पण यांनी इथं साडी घेतल्यानंतर त्याच्यावर लगेच बाजूलाच मॅचिंग असल्यामुळे लोक चांगल्या प्रकारे मॅचिंगच्या वस्तू खरेदी करू शकतात आणि व्हरायटी सुद्धा खूप आहे या दुकानामध्ये। पैठणीमध्ये जवळजवळ 20-25 टाईपच्या व्हरायटी आहेत,
त्याच्याबरोबर स्वतः मॅन्युफॅक्चर केलेले दागिने आहेत, ते सुद्धा उत्तम प्रकारे तयार केलेले आहेत आणि फारच सुंदर इथे दुकान आहे आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी इथे चांगली खरेदी करण्यासाठी ठिकाण आहे. पनवेलमध्ये आपल्या मध्यम ठिकाणीच असं दुकान चालू केलेलं आहे, म्हणजे सगळ्या मध्यमवर्गीय समाजासाठी या दुकानात येऊन खरेदी करायला हरकत नाही. क्वालिटीमध्ये पण चांगली आहे, दरामध्ये पण रिजनेबल आहे आणि लोकांनी या ठिकाणी एकदा प्रत्यक्ष भेट देऊन खरेदी करा, ही माझी विनंती आहे. आम्ही सुद्धा या दुकानामध्ये एक साडी खरेदी केलेली आहे पैठणी, आणि इथे दर असे आहेत की सर्वसामान्य लोकांना परवडणारे दर आहेत, त्यामुळं सर्वसामान्य लोकांनी इथे अवश्य भेट देऊन खरेदी करावी, ही माझी विनंती आहे. नमस्कार. आम्ही या ठिकाणी आता पनवेल या ठिकाणी उभे आहोत, टक्का या ठिकाणी. आम्हाला खरोखर आज खूप आनंद होतो आहे, एक अभिमान वाटतो आहे की आमच्या कोकण रत्नागिरी येथील संगमेश्वरमधील हे संसारी कुटुंबीय श्री महेंद्र आणि त्यातून नेहा या उभयतांनी आज या ठिकाणी हा जो शोरूम उघडला सुवर्णमयी नावाचा, आणि बरोबर पैठणी, म्हणजे आताच्या तरुणाला जे अपेक्षित आहे, ज्या गोष्टी लागतात त्याचं त्यांनी ह्या ठिकाणी दालन केलेलं आहे. आम्ही कोकणस्थ संगमेश्वर वैश्य समाजाचे ते एक भाग आहे. आम्ही त्या वतीनं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि खूप लोकांना येथील तरुणाला ओढणारा असे दालन की ज्या ठिकाणी पैठणीवर अपेक्षित असणारे दागिने आपण आता मराठी सिरियल बघतो, हिंदी सिरियल बघतो, त्या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि ह्याचीच गरज आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि खरोखर एक उपयुक्त असं दालन त्यांनी उघडलं. आम्ही सगळं कोकणाचं संगमेश्वर वैश्य समाजाचे आमचे उद्योगभूषण रामकृष्ण हरिशेठ कोळवणकर आणि आमच्या या ठिकाणी बाबूशेठ गांगण, जागृती गांगण आणि मी स्वतः भाई शेटे यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. एक नवीन उद्योगात त्यांनी जे पाऊल टाकलेलं आहे त्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. हे दागिने आमच्या हातात योग्य वाटत नाही आहे, हे एखाद्या सुंदरी रमणीच्या हातात योग्य नक्कीच वाटते. आता तुम्ही किंमत विचारू नका, किंमत विचारले तर त्याचं हे निघून जाईल. नमस्कार, श्रेयस संसार आहे मी. माझ्या आईने आता स्वर्णमयी म्हणून पैठणी आणि ज्वेलरीचं एक दालनाचं शॉप उघडलेलं आहे आता. तर माझ्या आईचं आता सध्या वय आहे 65. ठीक आहे. सो या वयात नॉर्मली ज्या वेळेला आपण प्रयत्न करतात आई वडील की शांत बसावं घरी, पण जास्ती काही त्रास घेऊ नये, त्या वयात आईने एवढं मोठं पाऊल उचललं. त्याबद्दल मला अभिमान आहे खूप आईचा. आणि माझी इच्छा अशी आहे की तिने ह्या व्यवसायात खूप पुढे जावं. माझी जेवढी मदत लागेल तेवढी मी करतोच आहे. पण माझी पुढच्या पिढीला हे एक सांगू इच्छितो मी की आपले आई वडील आता माझे आई वडील सध्या पूर्णपणे बिझनेसमध्येच होते, तर आता पण आपले आई वडील कष्ट करत असतात. सो आपली पिढी अशी आहे की जी बिझनेसकडे खूप निगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने बघते आता. सो माझं म्हणणं असंच असेल की लॉंग टर्मचा विचार करून जर तुम्ही ह्या गोष्टीकडे विचार केलात की बिझनेस आपण एखादा एस्टॅब्लिश करणं, मी एक ऑब्झर्व केलं, मी सध्या स्वतः पण जॉब करतोय, बट मी एक ऑब्झर्व केलंय की आपल्या कॉर्पोरेट मध्ये हे असं असतं की आपण खूप लेट जाऊन हा रिअलायझेशन होतं की आपण जॉबच्या ऐवजी सेकंड इन्कम सोर्सचा विचार करतो, पण त्यावेळेला खूप उशीर झालेला असतो. सो यंग पिढीला मी हे सांगू इच्छितो की जेवढ्या लवकर सुरू करू शकता तेवढं करा. आणि समजा तुमच्या आई वडील पण एवढेच हिंमतवाले असतील तर त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांच्यासोबत काम करा, त्यांच्यासोबत धंदा पाणी व्यवसाय वाढवा, खूप भल्याचं होईल. आणि आता हे टक्का गावात आम्ही एक शॉप उघडलेला आहे, तो सर्वांना मी विनंती करतो की यावं, एकदा चेक करावं. तुम्हाला लक्षात येईल की आमच्याकडे काय काय व्हरायटी आहेत, काही ज्वेलरी आहेत. सो माझ्या आईला नक्की भेट द्या, मी पण असेन शॉपवर. माझ्या आईला मी खूप खूप शुभेच्छा देतो आता या नवीन व्यवसायासाठी. पनवेल वार्ता, आपल्या परिसरातील बातमी आपल्या आवाजात. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.